गोष्टीच्या कट्ट्यामध्ये आज ऐकणार आहे घोडा आणि गोगलगाय. एक होता घोडा. तो खूप घमंडी होता. त्याने एका गोगलगायला हळूहळू चालताना पाहिलं. तो तिला म्हणाला की आपण शर्यत लावायची का? गोगलगाय शांत राहिली. तिला खूप राग आला. मग ती म्हणाली, चालेल, रविवारी लावूयात आपण शर्यत. घोडा म्हणाला, ठीक आहे, चालेल, लावूयात. मग ती गोगलगाय गेली तिच्या घरी आणि तिने सर्व गोगलगायींना एकत्र जमवलं आणि त्यांना शर्यतीबद्दल सांगितलं. तेव्हा त्या सगळ्यांना खूप राग आला. मग त्यांनी एक योजना आखली की आपण घोड्याला कसं हरवायचं. मग त्या सर्व गोगलगाय शर्यत सुरू होणार तिथपासून शर्यत जिथं संपणार तिथपर्यंत जाऊन एक एक करून लपून बसल्या. मग शर्यत सुरू झाली आणि घोडा जोरजोरात धावत होता. पाहतो तर काय, पुढे गोगलगाय. मग त्याने अजून वेग वाढवला. तो जोरजोरात धावू लागला. तरीही पुढं त्याच्या गोगलगाय. तो अजून वेग वाढवू लागला. त्याला गोगलगाय त्याच्या पुढे दिसत होती प्रत्येक ठिकाणी. परत तो जोरात धावू लागला. तरी पण पुढे कोण होतं? गोगलगायच होती आणि तो घोडा तिच्या मागे होता. मग शेवटी तो धावत धावत त्या रेषेपर्यंत आला आणि पाहिलं तर तिथं गोगलगाय पोचली होती. तो घोडा त्या गोगलगायीजवळ गेला आणि तिला म्हणाला की मी हारलो, तू जिंकलीस, असं म्हणाला आणि तिथून निघून गेला. गोष्टीचं तात्पर्य काय आहे? कोणालाही कमी समजू नये. गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.